मी बी जमीनदार आहे. बघतो कोणची जमीन तुम्ही फाडून शेती उगवतात ते. चला चला चालते बाप आणि लेक दोघं इथं. शिवा शिवा वा कुठे शिवा मधला नुसतं शीत आला. उचला रे याला. नको नको हे धरा मालक एक गोष्ट मात्र कबूल करतो. आमची ऍपल खायची लायकी नाही पण तुमची चप्पल खायची लायकी. हकला याला भुका बरोबर झाला. माझ्या सरच्या ए राजा अरे चल लवकर लवकर तर मालक कावतीन पुन्हा. चल लवकर. अरे काय झालं पाहुणं? काय झालं? काय जरा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय झालं? हवा गेली तुमची माझी नाही हो, टायरची. हवा टायरची. तेवढं कळते आमासनी. चला मी मदत करतो. हवा भरायला अरे गप. जास्त असलं तर अशी हवा काढीन परत भरता येणार नाही. भरू काय भरू? मदत करू काय? ठीक आहे फुगेट हवा भरायची आहे. तसं नाही स्टेपनी बदलायला मदत करू. स्टेपनी पण पंक्चर आहे. आता मीच केलं असतं ना. अरे आता टायरचं दुकान कुठे म्हणायचं? हाय टायरचं दुकान 2-4 किलोमीटर मागं जावं लागेल. माग इथे गाडी पण दिसत नाही. हे काय? ही कुठे गाडी आहे? हे काय हेलिकॉप्टर आहे का? अरे असं करा तुम्ही टायर घ्या तोपर्यंत हेलिकॉप्टर फिरवून घेतो. घेतो उचल. पाहिला का सरजा राजा? क्लीनर केवढा टायर केवढा. आम्ही सातारकडचे नाही आता मुंबईचा. काय मुंबईवरून सामान घेऊन चाललो होतो तर टायर पंक्चर झाला. इथे काय खाण्यापिण्याचं मिळेल काय? खायचं मिळेल प्यायचं मिळेल नाही. गावात चालत तसलं आमच्या आगे आपकी मंजिल. चला हे टायर काढेल लवकर. सरजा राजा तुम्ही पण खाऊन घ्या काहीतरी. चला त्या पद्धती तिकडे टायरचं दुकान आहे आणि इकडे खायला मिळतं. गणपत याचं पंक्चर काढून घे. तो आधीच पंक्चर आहे. अरे याच्या ट्रकच्या टायरचं पंक्चर काढून दे. बरं चला पटकन टायर घ्या काढून म्हणजे निघायला मोकळा. काय राव आम्ही परत जाणार कसे? हो आम्हाला सोडून पुढे जा ना तुम्ही. मी बोललो ना तेच काय बोलतो सारखं. अरे थांबतील ते त्यांना काय घाई आहे? नाही पाहू ना कसं आहे मला लय उशीर झालाय मला जावं लागेल. आता थांबा की थोडा वेळ. काय होते त्यांनी? थांबा की थोडा वेळ. काय होते त्यांनी? असं म्हणताय मग चहा पाजा. ए बाबा 2-3 चाय पाठव. बाबा त्याच्या बाचं दुकान होतं. चल पटापट पटकन घ्या काढून घ्या लय जड आहे. आमच्या गावचं पाणी प्या. काय नाव काय म्हणायचं? लक्ष्मण. तुझ्या काय दिसतोय? नाही तुमचं म्हटलं. तुकाराम. पण लोक मला प्रेमाने तू काय म्हणतात. काय करता तुम्ही? काय नाही म्हणजे काम करत नव्हतो उन्हाळ्या करत होतो. आज कामाला लागलो. बैलगाडी गाडीवान म्हणून. बैलगाडी चालवून काय मिळतं तुम्हाला? गाडी बसून काय मिळतं तुला? पैसे. मला पण पैसे मिळते. पैसे मिळतात पण ते पुरतात का? तुम्हाला पुरतात काय पाहुणं? पण कसं आहे मुंबईत कधी येणं झालं नाही पण मुंबई बद्दल ऐकलं फार. म्हणजे ते सगळं ट्रॅफिक ते सगळं दुरांड सगळं प्रदूषण त्याच्यामुळे झालेला छातीचा खोका. अरे 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 म्हणलं याला काय अर्थ नाही ना. म्हणजे आपण पैसा कमवायचा आणि डॉक्टरला धनी करायचा काय अर्थ आहे त्याला? आता माझ्या गाडीच बघा बरं. टायर नाही पंक्चर नाही पेट्रोल नाही प्रदूषण नाही काहीच नाही. इकडे ट्रॅफिक नाही ट्रॅफिक पोलीस नाही पावती नाही नुसती गाडी आणि 2 बैल. कळलं? किती पैसे झाले? टायरचे 25 रुपये आणि चहाचे 15 रुपये. ते पैसे दे मोठा. हे बाबा किती पैसे झाले? टायर बदल ना. जातोय ना. जातोय ना. देतो ना बाबा. का असं उभं राहिलं? देतो देतो ना. जा ना. काय मग पाहा कमवल्यातले 40 रुपये गेले ना. सॉलिड डोका आहे. चला ट्रकवर सोडा आम्हाला. टायरचा पंक्चर काढला ना. चला पैसे घ्या. पैसे द्या. असं शांत डोक्याने विचार कर मुंबईत येण्याचा. नाही मुंबईला येण्याचा विचार आपण करूच शकत नाही. का? अरे आपलं गाव आपलं घर आपले आई बाबा आपली बैल हे सगळं सोडून मुंबईला यायचं. ट्रक चालवण्यापेक्षा बैल चालवण्यात आपल्याला मजा आहे. अजिबात टेन्शन नाही. बरं मी काय म्हणतो पाहुणं लवकर चला तिकडे जमीनदार कोकलत असेल माझ्या नावानं. मग सांगा त्याला. पटकन सांगतो. हे जग्या सावकाश ये. काय ते काय पाहुणं लवकर ये. सावकाश
चल चल बस 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 थांबा 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 हे घ्या पाहुणं, तुमची गाडी आली. उतरा 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 उतरा, तुमची गाडी आली बघा. या इकडे खाली या. हे टायर काढ रे. हा आभार आहे तुकाराम बाबा. बर चल येऊ का? कधी तुम्हाला वाटलं मुंबईला यावंसं हा. तरी तुमच्या कंपनीचं कार्ड आहे, तिथे कोणाला विचारायचं, आपल्याकडे आणून सोडणार. बर तुम्हाला कधी गावाकडे यावं असं वाटलं, हा. तुम्ही आलात हा. तर माझं नाव विचारायचं, तुम्हाला कोणी माझ्या घरी आणून सोडल. आता मी कशाला येतो गावाकडे. नाही कधी हा. ट्रक सोडून बैलगाडी चालवावीशी वाटली तर हे टायर घे टायर घे टायर घे. चला चला बरं. तिकडे जमीन जरा कोकलत असेल. भेटू पुन्हा. येऊ या. चला चला. मालक आलं तालुक्याला माल रिता करून. गणच जिंकून आलेस नव का? जी जी काय जी मायला मला याला समजलंस का रे तू? समजायचं काय त्यात? काय काय म्हणलं रे नाही तू? नाही असं कसं म्हणणार मालक, तुम्ही आमच्या अन्नदाता. अरे म्हणले का त्या अन्नाला जागणार कोण, तुझा बाप? डोळं करतो, डोळं खाली कर, डोळं खाली करून बोल. बापाचं नाव काढायला लय राग आला हं? काम तुझ्या त्या बापालाच बोलितो. ए अण्म्या, कुठे मिळाला? आलो मालक आलो. ए अण्म्या, जी मालक. मला जरा सांग, तालुक्याला जाऊन सामान रित कोण किती वेळ लागतो? 4 तास. या लेखाला 7 तास कशा पाहिजे लागले? फार रस्त्यात एक ट्रक पंक्चर झाला, त्याला ते मदत करत बसला असेल. अरे गाडी तुझ्या बापाची आहे का रे? मालक. आला आला आला, राग आला. बापाचा एवढा पुळ काय होय? तरी नशीब आम्ही टाकलेले तुकड्यावर जगतोय. मग का मेहरबानी नाही करत? माझा बाप तुमच्या शेतात राबतो ना म्हणून तुम्ही जगताय, नाहीतर कोणी कुत्र हाल नाही खाणार तुमचं. पहा माझ्या बाचे हात पहा कसे रापलेत तुमच्या शेतात काम करून. हातात कधी वेळा तरी धरला का? चाकू धरलाय फक्त ऍपल चिरायला. माझा बा तुमच्या शेतात राब राब राबतो, धान्य पिकवतो, आणि तुम्ही काय करता? मूठभर धान आमच्या हातात टाकता आणि बाकी सगळं हडप करता. का तर आमच्या जमिनी तुमच्या बापानं हडप केल्या म्हणून. दुख्या ए जमीनदार, विचार करून हात उचल, विचार करून हात उचल. अरे तू माझ्यावर हात उचलला ना तर कोणाला काही वाटणार नाही, तुझी लायकीच ती आहे. पण मी जर हात उचलला ना तुझ्यावर तर अख्ख्या गावात शोभा होईल. मायला एवढी रग आहे, मग बाप कशा पायी हात पसरतो कामासाठी? कामासाठी हात पसरतो, भीक मागण्यासाठी नाही. आणि आमच्या हातामध्ये एवढा दम आहे ना का कुठली जमीन फाडून त्याच्यातनं शेती करू. अरे लेका, आम्ही काम नाही दिलं तर तुम्हाला भीक बी नाही देणार कोणी. तुझ्या हातात तर भीक मागायचा पण दम नाही. ठीक आहे, तर मी बी जमीनदार आहे, बघतो कोणची जमीन तुम्ही फाडून शेती उगवतात ते. चला चला, चालते बाप आणि लेक दोघं इथं. शिवा शिवा वा कुठे शिवा मधला नुसतं शीत आला. उचला रे याला. निघून द्या बाहेर. नको नको हे धरा मालक. मालक एक गोष्ट मात्र कबूल करतो, आमची ऍपल खायची लायकी नाही, पण तुमची चप्पल खायची लायकी. हकला याला, भुके बरोबर झाला. मालक 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 असं करू नका मालक. बघतो कोण गावात काम देतं त्याला. मालक ऐका 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 मालक 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 ऐका मालक मालक दरवाजा उघडा मालक 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 आम्ही काय करणार मालक 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 आम्ही उपाशी म्हणू मालक 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 तुक्या तुक्या हे काय केलं? एवढंच पीठ राहिलं घरला, आता उद्या कंची भाकर खाशील. त्या जमीनदाराच्या कृपेने मिळत होत ते बी बंद केलेस. हे आहे अगं खरंच मी काय नाही केलं. घबरा, जमीनदारासमोर वाचा वाचा बोलत होतास ते काय कमी होता? बा तो तुला बोलला म्हणून माझं रक्त खवळलं. तुझा भाऊ उन्हातानात राबतोय तवा रगात नाही खवळत का? तवा आयतं गिळाय मिळतं म्हणून रगात थंडगार पडलंय तुझं. अगं आहे आज आजपासून कामावर चाललो होतो ना मी. अरे आजच्या कामाचे पैसे नाही दिले ते आपण पैसे घेऊन येतो. घबरा, आव आव कामावर जायची याची वेळ असते, नको त्या माणसाला मदत करत बसलाय. ए बा, लहानपणापासून तूच शिकवत आलास ना मला दुसऱ्याला मदत करत जा म्हणून. आईला आम्हाला शिकवतोय. तू बोलतो म्हणून मी बी बोलतो. आता मी बोलतो. चल उठ उठ, घराच्या बाहेर हो, निघ इथून. आव असं काय करताय? गप बस, आता तुला बी घराच्या बाहेर काढीन. जोपर्यंत तू कमवत नाहीस ना तोपर्यंत घरात पाय टाकू नकोस. मी तुला मेलो आणि तुला मी मेलो.
दोन्ही बाजूने तूच मरतोयस. हा जातो जातो, भाकर खाऊन जातो. हे आहे वाडगा. आता एक बी तुकडा मिळायचा नाही. ठीक आहे, रात्री येतो जेवायला. ए चुप, जा कामाला लाग आणि मगच घरात पाय टाकायचा. आधी कमवून आण, मगच शिजवून घालते तुला. जा म्हणते ना. याला म्हणतात आई जीव घाली ना आणि बाप भीक मागू देईना. अगं दारू उघड ना, लेकरूला मी तुझं दारू उघड ना. भाकर पण नाही म्हणली. जातो मी, जातो जातो जातो. अरे जातो काय, जातो कुठे जातो, जातो वाट दिसेल तिकडे जातो. चाललो मी. मायला काय करावं काय कळ ना. आपले जाताना आपलेच ओट म्हणे भाकरीचा तुकडा मिळणार नाही. अरे याच्यासाठी जन्माला घातलं होतं का मला. मायला स्वतः कोंडाचा मांडा कडून जगले, पण मला कधी उपाशी ठेवलं नाही. इकडची गाडी तिकडे करू दिली नाही. पण आज अचानक काय झालं. मला घर सोड, भाकरीचा तुकडा मिळव, नोकरी कर. इथं स्वतःच्या आई बापाला नकोस झालोय. जगून तरी काय उपयोग आहे. जातो जातो मी, जीव द्यायला जातो. आता आता आठवत बघा मला. चाललो मी जीव द्यायला. जगून तरी काय उपयोग आहे. अगं तुक्या कुठे चाललाय ग. चालला असेल कुठे फिरायला. अरे अरे तुक्या, जगतच नाही. अरे मला जीव द्यायचंय. अरे माझं ऐक ना तुक्या. जीव द्यायचं म्हणलं तर घाली हातात. मोठ्या पाहिजेत, होत नाहीत. आणि इकडं येडा कुठला. अरे ज्या माणसाला आयुष्याला भिडता येत नाही ना, त्यानं बांगड्याच भराव्यात. कोणाकोणाला भिडू, कोणा सगळं भांडू, आई बाबा सांग. अरे पण त्यांचं काय चुकलं. दुनियेतल्या प्रत्येक आई बापाला असंच वाटतं की आपल्या मुलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं, 4 पैसे कमवावे, नाव कमवावं. त्यांना बी तसंच वाटतं. मग त्यांचं काय चुकलं. झाली का तू पण त्यांच्यातली. त्यांच्यासारखंच बोलायला लागली तू पण. अरे जगातलं कुणी बी त्यांचीच बाजू घेईल. आणि असल्या काम चुकार मुलाला आई बापच काय, बायको बी कधी जवळ करणार नाही. अरे म्हणूनच म्हणते जरा कामाचं बघ. का म्हणजे अरे मला तुझी बायको व्हायचंय. अरे तुला किती वेळा सांगितलं हे खूप डोक्यातून काढून टाक. अरे ऐक माझं, डोक्यातनं काढून टाकीन र. पण हे खूळ मनात घर करून बसलंय. मन सैरभैर करतय, सतत भीर भीरतय.